संघाने आणि प्रथम त्यांनी मात्र या सामन्यामध्ये अगदी बघायला गेलं तर नक्कीच एक चांगला धाडसी डिसिजन घेतला की आम्ही फलंदाजी करू आणि गोलंदाजी करण्यासाठी बघायला गेलं तर नक्कीच सज्ज राहिलाय आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल देखील झालाय. तो म्हणजेच श्री11 नरेंद्र गोमारे पुरस्कृत कोल्हारे या संघाने मात्र नक्कीच क्षेत्ररक्षण करत असताना हे क्षेत्र आता त्यांनी नक्कीच लावायला सुरुवात केलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि त्यानंतर वेनगाव रोहित हा संघ मात्र मैदानामध्ये या मॅचमध्ये आपल्याला सर्वांना मात्र नक्कीच खूप चांगल्या लिमिटचं क्रिकेट बॅटिंग करत असताना प्रथमतः पाहायला मिळेल. दोन्ही संघाला लाख लाख शुभेच्छा आपण देऊया, कारण दोन्ही संघ बघायला गेले तर या टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये रापलेले संघ आहेत आणि रापलेल्या संघांचं क्रिकेट आज सुमामा सर्वांना पुन्हा एकदा नक्कीच या वाकटच्या मैदानावरती पाहायला मिळतील. पहिला सामना आणि पहिल्या सामन्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतोय संपूर्ण आमचे दोन ऑफिशियल पंच देखील दाखल होत आहेत. त्यानंतर आपण बघू शकतोय वेनगाव रोहित या संघाने मात्र टॉस जिंकून प्रथम फलंदाजी चुनली आहे आणि आता त्यांची फलंदाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये सध्या खेळपट्टीवरती दाखल झालेली आपण बघू शकतोय. थेट मैदानामध्ये रवी आणि रोहित हे दोन खेळाडू मात्र वेनगाव संघाकडून फलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पाठवले गेलेत आणि तदनंतर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकतोय तिकडे पॉपिन क्रीजच्या समोर मात्र नक्कीच चांगलं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. जरी आज ही मॅच दोन गावांच्या माध्यमातून असेल तरी सुद्धा दोन्ही संघाचे संबंध जर बघायला गेले तर फार एकजुटीचे आहेत आणि म्हणूनच तिथे आपण बघू शकतोय थेट सातत्यानं आपल्याला सध्या तरी कोल्हारे संघाकडून मात्र नक्कीच गोलंदाजी करत असताना या डावामध्ये प्रथमतः पहिल्या स्पेलमध्ये पाहायला मिळतो आहे तो म्हणजेच ओव्हर दी विकेटना फर्स्ट पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करत असताना बंटी हा चेहरा आपल्याला पाहायला मिळतो आहे. बंटीने अगदी बघायला गेले तर अनेक वेळा अशा सिच्युएशनमध्ये आपल्या गावासाठी क्रिकेट खेळलं आहे, पण आज पुन्हा एकदा या मैदानावरती चर्चा करायची आहे आणि कशा प्रकारची चर्चा होईल हे मात्र आता नक्कीच सर्वांनाच पाहायला भेटेल. सकाळचं सत्र आहे, थोडंसं आपण बघू शकतोय सूर्यदेवता मध्यस्तरावरती हेच चाललाय आणि मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतोय सध्या तरी भरपूर चांगली मॅच मात्र या दोन टीम दरम्यान आपल्याला पाहायला भेटली आहे. स्ट्रायकर एंडला रवी फलंदाजी करतोय, नॉन स्ट्रायकर एंडला आपण बघू शकतोय रोहित आहेत आणि मैदानामध्ये आता तिकडे आमचे दोन ऑफिशियल पंच देखील एंटर झाली आहेत. आमची टेक्निकल टीम देखील सज्ज होती आहे आणि आता सामन्याला सुरुवात होती आहे. पहिलाच बॉल पंचांनी मात्र हिरवा कंदील इथं पेटवलेला आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल प्रचंड गती होती, विकेट किपर मिस झाला, चेंडू फाईन स्क्वेअर लेगला मात्र पूर्णपणे निघून जातोय. यस, पहिला बॉल चांगला ठरतोय या मॅच मध्ये फलंदाजी करत असताना वेनगाव रोहित या संघासाठी. नशीब बदलले तरी पहिलाच बॉल नशिबामधून आलाय हा चौकार.
ऑन स्क्रीन आपण बघू शकतोय गती इतकी होती की बॉल पूर्णपणे फलंदाजाला बीट करत असताना जाणवला, परंतु विकेट किपरनं तिथे हवी तशी साथ दिली नाही आणि त्यामुळे पहिल्याच बॉलवरती बघायला गेलं तर वेनगाव रोहित या टीमचे मात्र नक्कीच दाफलकावरती नशीब बदललेले आपण बघितले. 4 धावा आल्यात. सुरेख लेवलचं क्रिकेट आहे. मैदानाच्या आतमध्ये सन्मान करत असताना या चेंडूवरती तिथे सध्या तरी फलंदाज आपण बघतोय रवी या बॅटरला. रवी म्हटला तर एक चांगला खेळाडू आहे आणि अनेक वेळा अशा स्थितीमध्ये तो वेनगाव संघाकडून खेळलेला आहे आणि त्यामुळे मैदानाच्या आतमध्ये नक्कीच त्याचं नाव इथे नक्कीच घेतलं जाईल. पण बंटी देखील मैदानाच्या आतमध्ये अनेक वेळा बघायला गेलं तर नक्कीच याच गावासाठी आणि या मैदानावरती बऱ्याच वेळा लढला आहे आणि त्यामुळे मैदानाच्या आतमध्ये नक्कीच संपूर्ण श्री 11 नरेंद्र गोमारे पुरस्कृत कोल्हारी संघाची देखील या मॅचमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा केली जाईल. मानाची स्पर्धा आहे. चांगलं क्रिकेट मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ओ हो वा, पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये मागे सरकलाय. बॉटम हेडचा चांगला इस्तेमाल केला. बॉल मिड ऑफच्या दिशेनं येत होता, त्याच्यावरती मात्र दाखवली आहे फलंदाज रवीनं आपली जासूशी आणि आपल्या बॅटमधून दाखवलाय यस थर्डमॅनला हा एक चांगला स्ट्रोक. चौकार. कमालीचा फटका मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पूर्णपणे मागे सरकला, चेंडूला येऊन दिलं, थांबून खेळले आणि तदनंतर हा चेंडू मात्र पाठवून दिला. चांगल्या फायदेशीर धावेसाठी 4 आला. त्यानंतर हा चेंडू आपण बघू शकतोय खोलवर टप्प्याचा बॉल चांगल्याशा रीतीने हा चेंडू कटवला जातोय. तिकडे मिड ऑफला फिल्डर आले. चान्स आहे. कदाचित फेकी जर लवकर झाली असते तर मैदानाच्या आतमध्ये या चेंडूवरती 1 रन वाचू शकले असते आणि वेगळं दृश्य देखील घडलं असतं, पण तसं झालं नाहीये. मिळाल्या त्या चेंडूवरती 2 धावा. दाफलकावरती सध्या तरी आपण बघू शकतायत वेनगाव संघ मात्र फलंदाजी करत असताना या सामन्यामध्ये प्रथमतः लागल्यात इथे 10 धावा. 10 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात. मैदानामध्ये भरपूर मोठी चुरस आपल्याला पाहायला मिळते आहे. फुल लाईनचा बॉल समोरच्या दिशेला अटॅकिंग स्ट्रोक. आवाज तर खूप चांगला आलाय बॅटमधून, परंतु हे कनेक्शन कुठपर्यंत पोहोचेल हे देखील बघायचं आहे आणि तिकडे थेट एक्स्ट्रा कव्हर झोनला मिड ऑफचा फिल्डर येऊन पकडून फेकतोय चेंडूला. तोपर्यंत मैदानामध्ये रवी मात्र अगदी आसानीमधून सहजरित्या या चेंडूवरती 2 धावा मिळवतोय. याला म्हणतात समजदारीचं क्रिकेट आणि याला म्हणतात खरं तर नक्कीच शांत लेवलचं क्रिकेट. धावा आल्या त्या माहिती आहेत रवीला आणि त्यामुळे इथे हा रवी मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरेख लेवलनं धावा बनवतोय. डायरेक्ट हिट. ओ इथे मैदानाच्या आतमध्ये चुकी झाली आहे. आत्ताच्या घडीला आपण बघू शकतोय तिकडे प्रोटेक्शन मात्र मिडॉनचं पोचलंय मिड विकेटला आणि आता इथे मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी या चेंडूवरती आपण पाहू शकतायत. पंच किती धावा आहेत? 2 धावा या चेंडूवरती आल्यात आणि अशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये पहिलं पॉवर प्लेचं षटक संपलं आणि पहिल्या पॉवर प्लेमध्ये बॅटिंग करत असताना या सामन्यामध्ये आपण बघू शकतोय वेनगाव संघ मात्र सध्या तरी 14 या दाफलकावरती पोहोचलाय. सुरुवातीला बघायला गेलं तर नक्कीच नशिबाच्या 4 मिळाल्या आणि तदनंतर जर बघायला गेलं तर एक चेंडू डॉट फेकला होता बंटीनं, पण तदनंतर तिसऱ्या बॉलपासून जर बघायला गेलं तर चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळत असताना वेनगाव संघ आपल्याला पाहायला मिळाला आणि खास करून रवी या फलंदाजाने मात्र नक्कीच आपल्या बॅटमधून एक चांगल्या पद्धतीनं प्रोत्साहित लेवलच्या धावा मात्र कुठून काढल्या आणि तदनंतर पहिल्याच ओव्हरमध्ये प्रथम बॅटिंग करत असताना वेनगाव संघ कोणतंही नुकसान नसताना मात्र 14 या दाफलकावरती पोहोचलाय. सामना चांगलाच होईल. 4 षटकांची मॅच आपण सर्वजण बघतोय आणि 4 षटकांच्या सामन्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये टॉस जिंकल्यानंतर वेनगाव संघ मात्र प्रथम बॅटिंग स्वीकारत असताना आपण बघितलंय आणि पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा लागल्यात. इथे ओव्हर नंबर 2 सुरू झाले. मैदानाच्या आतमध्ये मात्र दुसऱ्या स्पेलमध्ये संभाजी गोलंदाजी करतोय. फुल लाईनचा बॉल होता. हलकंसं बघायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये सन्मानित केलं. नेत्रदीपक स्ट्रोक आपण बघितला. पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये फलंदाज रोहितच्या बॅटमधून तिथे मिळाली एक सिंगल. स्ट्राईक थोडीशी चेंज झाली आणि आता स्ट्रायकर एंडला रवी हा फलंदाज एंटर होतोय. चांगलं क्रिकेट सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये आक्रमणं देखील चांगली होत आहेत आणि नक्कीच सिंगल डबलचं व्हेरिएशन देखील चांगलं होत आहे. प्रचंड गतीचा बॉल स्टेट आरोला चांगलासा स्ट्रोक आपण बघू शकतोय. ब्लास्ट स्क्रीन झोनमध्ये फिल्डर थोडासा फंबल झालाय आणि खेळपट्टीवरती आता मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतोय तितक्याच लेवल टचमध्ये मात्र फलंदाज रवीनं इथे चतुर चालाकी सिद्ध केली आहे आणि 2 धावा. याला म्हणतात खरं तर मैदानाच्या आतमध्ये चतुर आहे आणि याला म्हणतात खरं तर एक चांगलं सेन्सिबल लेवलचं क्रिकेट. म्हणजे इथे मैदानाच्या आतमध्ये खरं तर बघू शकतोय आपण नक्कीच विकेट वाचून खेळ केला जातोय आणि ज्या धावगतीने जायची ती धावगती देखील मिळाली गेली आहे सध्या. या दाफलकावरती समोर ठेवलेला बॉल पुढे होता. हा चेंडू पुढेच मारण्याचा प्रयत्न केला परंतु बॅटच्या एंडिंग झोनला हा चेंडू क्लोज झाला, कनेक्ट झाला आणि तिकडे आता फाईन शॉट स्वेरलेगला हा चेंडू अडवत असताना मिळाली आहे. तिथे रवीला एक सिंगल.
समजदारीचं क्रिकेट खेळलं जात आहे. संभाजी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. मातबलाची लढत आपण मैदानाच्या आतमध्ये सर्वजण बघतोय आणि सध्या तरी या लढतीमध्ये कशा प्रकारचं दाफलक रचलं जाईल हे सर्वांना पाहायला मिळेलच. फुले लाईनचा बॉल वाकलाय आणि मैदानाच्या आतमध्ये हा एक सुरेख फटका स्वेरलेगला लावलाय. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. रोहितनं दाखवलाय या क्षणाला आपल्या बॅटचा दम आणि स्वेरलेगला मिळाल्यात खणखणीत झणझणीत चौकार. थँक्यू डिझाय. मैदानामध्ये इथून आता मात्र पुन्हा एकदा चेंज होत असताना पाहायला मिळत आहे. बॅटिंग करणाऱ्या संघाच्या दाफलकावरती आपण पाहू शकतोय चुकी झाली आहे आणि ती चुकी आता मैदानाच्या आतमध्ये कदाचित नक्कीच कोल्हारी संघाला महागडी पडू शकेल. तेच तर हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला भेटतोय. संभाजी या गोलंदाजाचा संभाजी म्हटला तर नक्कीच या स्पेलमध्ये अनेक वेळा नक्कीच या संघासाठी खेळलेला आहे आणि मैदानाच्या आतमध्ये त्याला माहिती आहे की कचलेला डाव कसा सावरायचा आणि नक्कीच मैदानाच्या आतमध्ये त्याचेच प्रयत्न हा गोलंदाज सध्या करतोय. बॅटच्या समोरचा बॉल हवं तसं कनेक्शन मिळालं नाही. क्षेत्ररक्षक आलेत मिड विकेटला. हा चेंडू पकडून फेकला जातोय खेळपट्टीवरती. मात्र तिकडे सध्या तरी आपण बघाल भन्नाट गतीनं दोन्ही फलंदाज रनिंग करत असताना जाणवत आहेत. मैदानामध्ये मिळतात या शेवटच्या बॉलवरती सध्या 2 धावा आणि अशा प्रकारे 2 षटकांचा इथे स्पेल संपलाय आणि 2 षटकांमध्ये फलंदाजी करत असताना आता आपण चर्चा करूया. नक्कीच वेनगाव संघ पोहोचला गेलाय. सध्या तरी कोणतंही नुकसान नसताना 24 या स्कोरबोर्डवरती 24 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात. मैदानामध्ये आपण बघू शकतोय पहिल्या षटकामध्ये सध्या तरी आपण बघितल्या 14 धावा आल्या होत्या. त्यानंतर या ओव्हरमध्ये संभाजीला आपण पाहिलं थेट गोलंदाजी करत असताना ते म्हणजेच श्री 11 नरेंद्र घुमारे पुरस्कृत कोल्हारी संघाकडून आणि त्याने मात्र या षटकामध्ये फक्त 10 धावा खर्च केल्या आणि इथून एकूण जर बघायला गेलं तर फलंदाजी करत असताना कोणतंही अगदी अडथळा न येता या डावामध्ये बॅटिंग करत असताना आपण बघतोय वेनगाव संघ 24 या दाफलकावरती पोहोचलाय. 24 धावा दाफलकावरती लागल्यात. थोडासा आपण बघू शकतोय तिथे ड्रिंक ब्रेक दिला जातोय. खरं तर उन्हाचे दिवस आहेत आणि उन्हाच्या दिवसामध्ये बघायला गेलं तर नक्कीच क्रिकेट खेळताना प्रत्येकी खेळाडूनं मात्र सातत्यानं आपली शरीरयष्टीची देखील काळजी घ्यायला पाहिजे आणि यस मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपण बघू शकतोय दोन्ही खेळाडू भरपूर समजदार आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतोय भन्नाट तापलेलं वातावरण आहे आणि या वातावरणामध्ये आपण बघू शकतोय पूर्णपणे ग्रामीण भागाचं क्रिकेट आज बघायला गेलं तर सातत्यानं चांगल्या वर्चस्वात पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि इथे मैदानाच्या आतमध्ये खूप चांगला लेवल टचचं क्रिकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघाकडून इथे खेळलं जात आहे. 24 धावा दाफलकावरती लागल्यात. सामन्यातील 2 षटकं संपली गेली आहेत आणि 2 षटकांमध्ये गोलंदाजी करत असताना कोल्हारी संघाने मात्र सध्या तरी आपण पाहिलं 24 धावा खर्च केलेल्या आहेत आणि मैदानामध्ये आता तिसऱ्या षटकाला सुरुवात होती आहे. तिसऱ्या षटकामध्ये मात्र खेळपट्टीवरती आपण गोलंदाजी मार्कवरती बघू शकतोय सध्या तरी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. समीर हा गोलंदाज पाहायला मिळतो आणि समीरच्या या चेंडूवरती बघायला गेलं तर स्विचित अल्टी पलटी मैदानाच्या आतमध्ये बॉल झालाय कल्टी येतोय रिव्हर्स मधून. हा फटका सुरेख फलंदाज मैदानामध्ये रवीच्या बॅटमधून आलाय. हा चौकार
कमालीचा फटका मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय या फलंदाजाच्या बॅटमधून. आता मात्र इथून सध्याच्या स्थितीला आपण बघू शकतोय रवीची बॅट मात्र पुन्हा एकदा या मैदानाच्या आतमध्ये भरपूर सारी तळमार करते आणि त्याच्या बॅटमधून आता सध्याच्या स्थितीला मात्र चांगल्या प्रकारच्या धावा येत आहेत. हो पुन्हा एकदा रिवर्स सेम टू सेम आलाय तसा फेकून दिलाय मैदानाच्या आतमध्ये परफेक्टली. फलंदाज रवीचा बाटचा राहिलाय हा घाव आणि घावातून काढल्यात मैदानाच्या आतमध्ये रिवर्स फटक्यातून 6 धावा षटकार. कमालीचं क्रिकेट मैदानामध्ये आता इथून मात्र हे धावफलक भरपूर गतीनं पुढे जात आहे आणि मैदानाच्या आतमध्ये इथून आता आपण बघू शकतोय सध्या तरी फलंदाजी करत असताना वेनगाव संघाची रन मशीन पूर्णपणे आता चांगल्या रीतीने रन घेत असताना आपण बघतायत. परस्पर मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आता फलंदाज रवीच्या बॅटमधून वैयक्तिक लक्ष टाकलं तर 10 चेंडू 23 धावा आल्यात आणि टीम टोटल वेनगाव संघात आपण बघू शकतोय 34 या धावफलकावरती पोहोचलाय. महत्वाचा घटक म्हणजेच या सामन्यामध्ये कोणतंच नुकसान केलं नाहीये आतापर्यंत फलंदाजी करत असताना वेनगाव संघाकडून. त्यामुळे आता हे बॅटल हळूहळू का होईना परंतु नक्कीच स्ट्रॉंग लिमिट झोनमध्ये क्षेत्रामध्ये पोहोचत असताना आपण बघतायत. पुन्हा एकदा रिव्हर्स करण्याचा प्रयत्न फटका फसलाय क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतोय. जबरदस्त मेहनत केली परंतु त्या मेहनतीवरती एका सेकंदामध्ये पाणी फिरलं. थर्डमॅन झोनला चेंडू अडवण्यात तर तिकडे क्षेत्ररक्षक पोहोचलेत मैदानामध्ये खेळपट्टीवरती. मात्र तोपर्यंत तिथे रवीच्या बॅटनं चांगला प्रोत्साहन दिला आहे. इथे 3 धावा मिळालेल्या आहेत आणि 3 धावेच्या मदतीनं 37 धावा धावफलकावरती लागल्या जातील. इथे आता मोठा प्रश्न उभा झालाय. भरपूर सारी आक्रमणं केली गेली आहेत मॅचमध्ये बॅटिंग करत असताना. सध्या तरी आपण बघू शकतोय वेनगाव संघाकडून सध्या कोल्हारी संघाच्या गोलंदाजांवरती आणि त्यामुळे जर समोरच्या संघाला तुम्हाला प्रेशरमध्ये ढकलायचं असेल तर इथून या मॅचमध्ये रोखण्यासाठी एखादा तरी ब्रेक थ्रो मिळणं फार इम्पॉर्टंट गोष्ट आहे. कारण आतापर्यंत तिसरं षटक आपण प्रगती पथावरती बघतोय आणि कोणतीच विकेट आली नाहीये आणि त्यामुळे ही साझेदारी जी आपण बघतोय ती भरपूर स्ट्रॉंग झाली आहे. शॉर्ट बॉल शॉर्ट ऑफ फुल वॉटर शॉट सफल झालेत. मनगटाच्या सहाय्याने चेंडू पाठवून दिलाय स्वर्लेगला मिळाल्यात अजून चांगल्या. इथे फलंदाज रोहितच्या बॅटमधून आल्यात 4. आता मात्र इथून हे धावफलक थांबायला मागत नाहीये कारण दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खूप सुरेख लेवलची फलंदाजी करत असताना आपण बघतोय. दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये मात्र खूप उत्कृष्ट लेवलनं धावा मिळवत आहेत आणि धावफलकावरती सध्या तरी 41 धावा आता बॅटिंग करत असताना फलंदाजी करणाऱ्या संघाच्या पूर्ण झाल्यात. मिस्टामिंग होतं क्षेत्ररक्षकांना मात्र तिकडे प्रयत्न केले परंतु त्या प्रयत्नाला मिळाले अपयश. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा यशस्वी स्ट्रोक आपण बघू शकतोय. पॉइंट कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध आलाय. इथे मैदानाच्या आतमध्ये रोहितच्या बॅटमधून अजून एक चौकार. जसं सांगितलं जात असतं खरं तर सिकंदर हाला तो क्या अगर कितना भी छोटा हो कभी रुकता नहीं और बल्लेबाज रोहित ऐसा नाम है वो किसी के आगे झुकता नहीं. कमालीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळतेय. फलंदाज रोहितच्या बॅटमधून अजून एक चांगलासा स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक स्वर्लेगचा येतोय परंतु तो क्षेत्ररक्षक आता पुन्हा एकदा बनतोय. फक्त आणि फक्त इथे सध्या तरी चांगला एफर्ट मात्र क्षेत्ररक्षकांना आपल्याला दिलेले पाहायला मिळत आहेत आणि मात्र इथून खेळपट्टीवरती पुन्हा एकदा तिकडे सध्याच्या स्थितीला चान्स आहे आणि इथून मात्र मैदानामध्ये आपण बघू शकतोय सध्याच्या स्थितीला फलंदाज नक्कीच धावबाच्या स्वरूपामध्ये इथे बाद झालाय. पंच विकेट किपरचा पाय इष्टीला लागलाय तर इथे फलंदाज सेफ असेल असा पंचांचा सिग्नल येतोय. या चेंडूवरती मात्र नक्कीच जरी बॅटमधून चौकार आला नसेल तरी सुद्धा खेळपट्टीवरती धावून मात्र 4 धावा मिळत असताना आपण बघतायत आणि आता इथून या 4 ने मात्र बॅटिंग करत असताना वेनगाव संघ सध्या तरी आपण बघू शकतो 49 धावसंख्येवरती पोहोचलेला आहे.
या षटकामध्ये बघायला गेले तर घरघोसपणे खूप साऱ्या धावांची आतिषबाजी करत असताना पाहायला मिळाले वेनगाव संघाचे फलंदाज. त्यामधून एक षटकार आपण पाहिला, 3 चौकार आले, एका बॉलवरती 3 आल्या आणि अशा प्रकारे या षटकामध्ये 25 धावा खर्च झाल्या त्यामध्ये समीर कडून. आणि इथून मात्र हे बॅटल जर बघायला गेले तर वेनगाव संघाचं भरपूर स्ट्रॉंग टच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. ऑन स्क्रीनवरती 49 बनल्यात, अजून देखील एक षटक टाकायचं आहे आणि शेवटच्या ओव्हरमध्ये बॉलिंग करण्यासाठी आणि इथे मात्र हरिश्चंद्रचा पहिलाच बॉल होता आणि त्याच्यावरती फलंदाज पुन्हा एकदा लपेटा मारा मारतोय. आपल्या बॅटमधून रवीने लावलाय, पुन्हा एकदा रिव्हर्स फटक्यामधून हा अजून एक चांगला स्ट्रोक चौकार. मैदानामध्ये ही A1 जोडी मात्र सध्याच्या स्थितीला भरपूर असरदार फलंदाजी करत असताना आपण मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहतोय. कमालीची फलंदाजी दोन्ही खेळाडू बघायला गेले तर चांगल्या प्रभावशाली लेवल मधून फलंदाजी करतायत. ऑन स्क्रीन उजव्या स्टिकच्या पलीकडचा बॉल होता, त्याच्यावरती मात्र नक्कीच ओळखणारा फटका मात्र फलंदाज रवीनं खेळला, चौकार आला आणि या चौकाराने मात्र इथे सध्या तरी आपण बघू शकतोय 53 धाबा या दाफलकावरती लागल्या. ओहो, यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज मात्र तिथे मैदानाच्या आतमध्ये थोडंसं बांधून ठेवले जात आहेत. गोलंदाज सध्या तरी हरिश्चंद्र या षटकामध्ये गोलंदाजी करतोय. मॅच मध्ये कमबॅक करावं लागेल, कारण आयुष्यामध्ये अगदी कठीण काळ आणि कठीण परिस्थित्या येतात, परंतु त्या परिस्थित्या आणि ते कठीण काळ तुम्हाला सावरावे लागत असतात. आणि इथे मैदानाच्या आतमध्ये या मॅचला जर सावरायचं असेल तर हरिश्चंद्रला या षटकामध्ये कमबॅक करावा लागेल. स्वर्लेगला मात्र हा चेंडू इंटर होत असताना एक सिंगल कन्वर्ट झाली आहे. या सिंगलने मात्र आता धावफलकावरती वेनगाव संघ इथून सध्या तरी वाढ करत असताना आपण बघू शकतोय. 54 म्हणजेच 54 धावा धावफलकावरती लागल्यात विदाऊट लॉस, कोणतंच नुकसान नाहीये. ओहो, बॅटच्या समोरचा बॉल बरंच वळण घेत असताना चेंडू आपण जाणवतोय. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये हरिश्चंद्र आला आणि त्याची गोलंदाजी इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये सर्वांना भरपूर निर्णायक टप्प्यावरती ठरत असताना पाहायला मिळते आहे. आज आलो तर चांगला क्रिकेट खेळावंच लागेल, कारण लोक फक्त नावा ठेवत असतात आणि म्हणून त्या लोकांची तोंड बंद करण्यासाठी इथे मैदानाच्या आतमध्ये नक्कीच सिद्ध व्हावं लागेल. चांगलं क्रिकेट आहे, इथे देखील चांगली सिंगल मात्र फलंदाज तिथे मिळवत असताना आपण बघू शकतोय. एक सिंगल आलेली आहे आणि या सिंगलच्या बढतीने आता पुन्हा एकदा वेनगाव क्रिकेट संघ मात्र 55 या दाफलकावरती पोहोचला जातोय. हो, आणि यस इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये हे षटक सुरेख लेवलचं फेकलं. गोलंदाज सध्याच्या घडीला हरिश्चंद्र या गोलंदाजाने तिथे मैदानाच्या आतमध्ये या सामन्याची पहिली इनिंग संपली आहे आणि पहिल्या इनिंगमध्ये फलंदाजी करत असताना नॉट आऊट बघायला गेलं तर नक्कीच दोन्ही फलंदाजांनी हे लक्ष खूप चांगल्या पद्धतीनं खेळलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिल्या षटकामध्ये बघायला गेले तर नक्कीच तब्बल 14 धावा कुठल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये तो डाव थोडासा थांबला होता, 10 आल्या होत्या. त्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये बघायला गेले तर 25 बॅटमधून कुठून काढल्या दोन्ही फलंदाजांनी आणि शेवटच्या ओव्हरमध्ये हा डाव पुन्हा थांबवला, तो म्हणजेच संपूर्ण कोल्हारे संघाच्या हरिश्चंद्र या गोलंदाजाने. आणि अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकांमध्ये प्रथम बॅटिंग करत असताना 55 धावा बनवत असताना आपण बघितलं वेनगाव क्रिकेट संघाला. आणि आता या मॅचमध्ये लक्ष आपण बघाल थेट 56 म्हणजेच 56 धावेचं चेसिंग करत असताना श्री 11 नरेंद्र गोमारे पुरस्कृत कोल्हारे हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. चला, पुढच्या सामन्याचा टॉस केला जातोय. विनंती असेल नेक्स्ट मॅचचे दोन्ही कॅप्टन आपण बघाल थेट स्नेहाल 11 धामणी विपक्षात काशीनाथ 11 सारसईब या दोन संघादरम्यान आहे. तर दोन्ही टीमचा कॅप्टन आपण नाणेफेक करण्यासाठी इथे उपस्थित व्हायचं, टॉस केला जाईल.
सामन्यामध्ये पहिल्या सत्रामध्ये तर नक्कीच आपण भरपूर चांगल्या रीतीने लक्ष बनवत असताना बघितलं वेनगाव संघाला, परंतु विसरून चालणार नाहीये. कारण अगदी नक्कीच अशा प्रकारची लक्ष देखील घरगोसपणे लवकरात लवकर चेस होत असतात. आणि म्हणून आज पुन्हा एकदा टेनिस क्रिकेटचा खेळ आपल्याला शिकवून जाईल की हे लक्ष इथे मैदानाच्या आतमध्ये कठीण राहील की सोपं राहील. या मॅचमध्ये सध्याच्या स्थितीला ते म्हणजेच श्री 11 नरेंद्र गोमारे पुरस्कृत कोल्हारी संघासाठी हे देखील आपल्याला पाहायला मिळेलच. कारण अगदी अशक्य असं काहीच नसतं क्रिकेटच्या या खेळामध्ये. आणि त्यामुळे इथे पुन्हा एकदा क्रिकेटचा खेळ आपल्याला शिकवून जाईल की मैदानाच्या आतमध्ये या सामन्यामध्ये शक्य की अशक्य या दोन गोष्टीतील एक मोठा फरक मात्र मैदानाच्या आतमध्ये हा खेळ आपल्याला सांगत असताना पाहायला मिळेल. 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये 56 धावेचं टार्गेट चेस करत असताना कोल्हारी संघाची फलंदाजी मात्र मिडल झोनमधून म्हणजेच ओपनर ऑर्डरमधून पाठवली गेली आहे. सध्याच्या स्थितीला हे दोन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. समीर आणि संभाजी हे दोन फलंदाज मैदानाच्या मध्ये पाठवले गेले. तदनंतर वेनगाव संघाकडून पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघू शकतोय सज्ज झाला ओव्हर दी विकेटनं पहिल्या पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी टाकण्याकरिता संदीप हा गोलंदाज. संदीप मैदानाच्या मध्ये गोलंदाजी करतायत. आपण सध्या तरी बघू शकतोय चांगल्या पद्धतीने क्षेत्र फैलावलं जात आहे, निवडलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये संदीप या गोलंदाजाकडून. कारण इथे मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्ले त्यामधून आपण बघू शकतोय 11 खेळाडूंपैकी 2 खेळाडू बाउंड्री लाईनमध्ये जोडले जातील आणि त्यानंतर जे 9 खेळाडू आपण बघाल ते मात्र 38 सर्कलमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे क्षेत्र कसं जोडलं जाईल हे देखील बघणे इम्पॉर्टंट आहे. शॉर्ट थर्डमॅन ठेवला गेलाय, शॉर्ट पॉईंट कव्हर ठेवलाय, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर देखील ठेवलाय. त्यानंतर आपण बघू शकतोय नक्कीच बाउंड्री लाईन जवळ एक मिड ऑफ आहे. त्यानंतर फाईन स्वेरलेग आहे 38 सर्कलमध्ये. त्यानंतर मिड विकेट आहे शॉर्ट आणि अजून एक मिड ऑन देखील आहे. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती जबरदस्त स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. आवाज आलाय बॅटच्या मधोमधून हा कटकन आणि बॉल लँड झालाय मिड विकेटच्या बाहेर झटकन आल्यात. पहिल्याच बॉलवरती 6. मात्र अगदी मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत मात्र सध्याच्या स्थितीला समीरच्या बॅटनं केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. या क्षणाला अजून एक चांगलासा फटका पाहायला मिळतोय. नेत्र दीपक स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये लावलाय बॅटचा. अजून एक ताकदवर शॉट समीरच्या बॅटमधून आलाय स्वेरलेगला. अजून एक चांगला फटका चौकार. थँक्यू डिझाईन. आणि नक्कीच आपण बघू शकतोय सामन्याची दुसरी इनिंग चालू होण्याच्या अगोदरच आम्ही उल्लेख केला होता की कठीण आणि सोपं हे मात्र क्रिकेटमध्ये काहीच नसतं. आणि इथे मैदानाच्या आतमध्ये तेच दृश्य सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 चेंडूवरती 2 आक्रमणं झाली, एक षटकार एक चौकार. तदनंतर मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या चेंडूवरती समीर मात्र थोडासा शांत राहिला, एक सिंगल त्याने मिळवली आहे. आता 3 चेंडू टाकून झाले त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आणि सध्या दाफल कबड्डी आपण बघू शकतोय फलंदाजी करत असताना चेस करत असताना 56 धावेचं लक्ष इथे मात्र नक्कीच 11 धावा जोडण्यात यशस्वी ठरलाय. तो म्हणजेच श्री 11 नरेंद्र गोमारे पुरस्कृत कोल्हारे संघ. आणि आता इथे मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला मात्र फलंदाजी करत असताना संभाजीला आपण बघतोय. हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत मात्र नक्कीच भरपूर नेत्रदीपक राहील, चांगलाच राहील. हो इनसाइड आउटला खेळण्याचा प्रयत्न प्रचंड गतीने मात्र हा चेंडू यूज केला अँगलमधून गोलंदाज संदीपनं. आणि आता मात्र हा चेंडू डॉट येतोय. नक्कीच इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये संदीप देखील स्वतःला कमी समजणार नाहीये. कारण त्याला देखील माहिती आहे येणाऱ्या 3 चेंडूवरती तुम्ही 11 मिळवल्यात, परंतु येणारे 3 चेंडू मी चांगले टाकेल. आणि यस त्याच पद्धतीने ही गोलंदाजी होती. मी स्टार्मिंग स्ट्रोक मी सेट फटका फसलाय. चर्चा होती आणि ती चर्चा आता मैदानाच्या आतमध्ये पुढे एकदा वेनगाव संघाची होईल. कारण मिळालाय इथे या सामन्यामध्ये 5व्या चेंडूवरती सामन्याचा महत्त्वपूर्ण सिग्नल. रेड झोन ओयूटी आउट, फलंदाज बाद. थँक्यू डीजे.
आणि नक्कीच आता इथून या सामन्यामध्ये आपण बघू शकतोय संभाजी मात्र डगआउटमध्ये दाखल झालाय. हा काळ आणि ही वेळ त्याच्यासाठी खूप खराब राहिली आणि इथून मॅचमध्ये आपण बघू शकतोय पुन्हा एकदा वेनगाव संघाला मात्र एक महत्त्वाचा मुद्दा सापडला म्हणजे विकेट मिळाली 11 वरती आणि इथून आता नवीन खेळाडू आलाय फलंदाजी करण्यासाठी परंतु दबावमध्ये खेळणं जाणत नाही हा खेळाडू आणि त्याच्या बॅटमधून आलाय. आल्या आल्या हा मिड ऑनला एक चांगला फटका हरिश्चंद्रच्या बॅटमधून आलाय. हा बॅटमधून चांगला झटका चौकार. अगदी सामन्यामध्ये आपण बघू शकतोय जसा दाखल झाला हरिश्चंद्र त्याच्या बॅटमधून मात्र पूर्णपणे शेवटच्या बॉलवरती चौकार आला आणि आता आपण चर्चा करूया इथे या धावफलकाची. आपण बघू शकतोय सध्या तरी कोल्हारी संघ मात्र धावफलकावरती 15 या धावसंख्येवरती पोहोचलाय आणि ज्यावेळेला प्रथम पहिल्या डावामध्ये म्हणजेच पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना वेनगाव संघ खेळत होता त्यावेळी त्यांनी मात्र पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा कुठल्या होत्या आणि इथे जर बघायला गेले तर एक धाव थोडीशी वाढलेली पाहायला मिळते या स्कोरबोर्डवरती. म्हणजेच या सामन्यामध्ये सध्या तरी हे चित्र चेस होऊ शकतंय हे मात्र आपल्याला नक्कीच अजून देखील पाहायला मिळत आहे. 18 चेंडू ऑन स्क्रीन इक्वेशन 41 म्हणजेच 41चं इक्वेशन इथे उरलं गेलंय आणि मैदानाच्या आतमध्ये हे इक्वेशन चेस होईल की डिफेंड हे देखील आता येणारी वेळ सांगून जाईल. मानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि भरपूर मानाचा आणि सन्मानाचा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये एन्जॉय करतोय. सध्या तरी आपण बघू शकतोय दोन्ही संघ गावासाठी क्रिकेट खेळत आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये इथे कशा प्रकारचं क्रिकेट खेळलं जाईल हे देखील बघायला भेटत आहे. पहिलं षटक संपलंय दुसऱ्या षटकाला सुरुवात होती आहे. रवी मैदानाच्या आतमध्ये ओव्हर दी विकेट ना इथे आता सामन्यामध्ये लागतोय. दुसरा ब्रेक फलंदाजी करत असताना लागलाय दुसरा विकेट या मॅच मध्ये श्री 11 नरेंद्र गोमारे पुरस्कृत कोल्हारी संघाला. फलंदाज इथून बाद. थँक्यू डीजे. अगदी आपण बघू शकतोय इथे मात्र बाहेर पडलाय मैदानाच्या आतमध्ये एक फलंदाज परंतु मैदानाच्या आतमध्ये आता इथे बॅटिंग करण्यासाठी एक दाखल झालाय सध्याच्या स्थितीला कोल्हारी संघाचा तगडा फलंदाज. मैदानाच्या आतमध्ये बंटीला मात्र इथे पाठवलं गेलंय सामन्यासाठी. मैदानाच्या आतमध्ये बंटीला मात्र एक महत्वाची संकटमोचक बॅटिंग करावी लागेल कारण प्रश्न इथे जिंकण्याचा आहे. आणि इथे आपण बघू शकतोय जसा बंटी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय तसा मात्र नक्कीच इथे त्याच्यासाठी भरपूर सारी बक्षिसं देखील लागत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बंटी हा फलंदाज जर नक्कीच इथे लागोपाठ 3 षटकार मारत असेल तर नक्कीच आमचे आनंददादा मिरकुटे या स्पर्धेचे मुख्य आयोजक यांच्या माध्यमातून मात्र नक्कीच 1000 बक्षीस इथे लावलं जात आहे. पहिलाच बॉल बंटीसाठी अक्रॉस दी लाईन चांगलासा फटका. खराब बॉल होता. खराब बॉलला ठरवले फायदेशीर. स्वेरलेगला आलाय चौकार. थँक्यू डिझर. आता मात्र इथून मैदानाच्या आतमध्ये हा सामना अजून रंगला जाईल. सामना सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये लांब आहे परंतु जवळ आणण्याचं काम मात्र सध्या तरी बंटी देखील करत असताना. समोर ठेवलेला बॉल बंटीसाठी. बंटीच्या बॅटमधून वाजली आहे. इथे गोलंदाजी करत असताना वेनगाव संघाच्या गोलंदाजासाठी धोक्याची घंटी. आलाय बंटीच्या बॅटमधून स्वेरलेग बाउंड्री लाईनच्या बाहेर लांब लचक खेचत असताना लावलाय मैदानाच्या पलीकडे षटकार. अगदी आपण बघू शकतोय सगळ्यात अलग आणि बंटीची ही झलक मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतोय. आगळ्या निगळ्या झोन मध्ये
सध्या तरी इथे आलेली आहे, परंतु इथे हा चेंडू मात्र बंटीसाठी सध्याच्या घडीला थोडासा बघायला गेलं तर कठीण राहिलाय. लावूड आफिल तिकडे नक्कीच विकेट किपर करत होता, परंतु पंचांनी ती आफिल फेटाळून दिली आहे. दाफलकावरती सध्या तरी 27 धावा लागल्या आहेत. बंटी मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्रिकेट खेळतोय. शॉर्ट बॉल होता, पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न. स्वेरलेग बाउंड्री लाईन झोनमध्ये नक्कीच क्षेत्ररक्षक चांगल्या पद्धतीनं बॉलला कॅचअप करून फेकतोय. तिकडे मात्र खेळपट्टीवरती बंटी समाधान करतो एकाच धाबेवरती आणि अशा प्रकारे इथूनच सध्या तरी हा स्कोरबोर्ड आपण पाहू शकतात. नक्कीच बॅटिंग करत असताना सध्याच्या स्थितीला लक्ष देखील फार मोठं चेस करायचं 56चं आणि इथे आता सध्या तरी कोल्हारी संघ मात्र आपण बघाल 24 धावा दाफलकावरती बनलेल्या आहेत. सॉरी मित्रांनो, 26 धावा दाफलकावरती झाल्यात. थोडंसं स्कोरर आणि आम्ही सुद्धा मिस झालो होतो, माफी असावी. 26 धावा दाफलकावरती लागल्या. 2 विकेटच्या नुकसानात सामन्यामध्ये आपण बघू शकतो आता जवळपास हे चित्र जवळ येत चाललंय. मैदानाच्या आतमध्ये वातावरण भरपूर गंभीर झालंय आणि ज्यावेळेला परिस्थिती खरं तर नक्कीच गंभीर असते त्यावेळेला अगदी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये कोणत्या तरी फलंदाजाला खंबीर राहावं लागत असतं आणि इथे मैदानामध्ये आपण बघू शकतोय ही मॅच आता वेगळ्या मूडमध्ये चालली आहे. इथून मात्र आता 12 बॉल आणि 23 धावेची गरज. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये हे 2 फलंदाज असतील तोपर्यंत या मॅच मध्ये नक्कीच होत्याच नव्हतं आणि नव्हत्याच होतं होऊ शकतंय, कारण तिथे मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी फलंदाज बंटी देखील भरपूर चांगली कामगिरी करतोय आणि तदनंतर साथीदार देखील मैदानाच्या आतमध्ये एक चांगली साथ देतोय. त्यामुळे हे मॅच मध्ये लक्ष कदाचित चेस देखील होऊ शकतंय. सध्या तरी व्यस्त लेवलचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सर्वांना पाहायला मिळत आहे. सध्याच्या स्थितीला ही मॅच मात्र भरपूर टाईट होत चालली आहे, पण विजयाचा शिलेदार या मॅच मध्ये कोण ठरेल हे देखील बघायचं आहे. अनेक वेळा अनेक संघ बघायला गेलं तर नक्कीच स्वतःचं अस्तित्व हे शून्यातून निर्माण करत असतात आणि ज्यावेळेला एखादा संघ जर शून्यातून आपलं अस्तित्व उभं करत असेल तर नक्कीच त्याची चर्चा ही सातत्याने त्याच्या तालुक्यामध्ये आणि त्याच्या तालुक्याच्या पलीकडे देखील केली जात असते. आणि इथे मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतो ही 2 गावं आहेत आणि या 2 गावांमधून चाललेलं घमासान लेवलचं क्रिकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. तिसरा षटक इथे सज्ज होतोय. तिसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजी मार्कवरती विजय सज्ज झालाय. चला पुढच्या सामन्याचा टॉस केला जातो. आपण बघाल स्नेहल 11 धामणी विपक्षात आपल्याला पाहायला मिळते. काशीनाथ 11 सारसईब या 2 संघादरम्यान दोन्ही टीमचे गणधार नाणेफेक करण्यासाठी या 12 चेंडू 30, 12 बॉल 30 ची गरज असताना स्ट्रायकर एंडला बंटी होता, परंतु विजयचा मैदानाच्या आतमध्ये अगदी नक्कीच पूर्णपणे चांगला चेंडू येत असताना आपण बघतोय. प्रभावशाली लेंथ त्यानं वापरली. जसं सांगितलं जात असतं गतीपेक्षा लेंथ, टप्पा आणि नक्कीच दिशा ही इम्पॉर्टंट असते आणि इथे तेच आपल्याला पाहायला भेटलं. डॉट बॉल आला. इथे हा बॉल तिकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाला अगदी लांबवरती खेळण्याचा प्रयत्न करण्याचा गोलंदाज प्रयत्न करतोय, पण हा चेंडू मात्र तिकडे पंचांनी दर्शवला वाईट. त्यामुळे आता एक सिंगल इथे या दाफलकावरती नक्कीच ऍड होतीये. 27 धावा स्कोरबोर्ड वरती सध्या तरी बनल्या जात आहेत. कोलबट टप्प्याचा बॉल, हेलिकॉप्टर, मिनी हेलिकॉप्टर मैदानाच्या आतमध्ये लँड केलाय. बंटीच्या बॅटनं स्टेट एरोला बॅक टू दी बॉलर हेड. बॉल आता तिकडे निघून गेल्या सीमारेषेच्या पलीकडे. येतोय गोड आवाज, षटकार. षटकार आलाय मैदानाच्या आतमध्ये. इथून आता मात्र नक्कीच इराद्या आणि उमेद्या या दोन्ही गोष्टी सिद्ध होतील, कारण इथे सध्या तरी बंटी मात्र नक्कीच आपण बघू शकतोय चांगली बॅटिंग करतोय. या क्षणी हा चेंडू आपण बघाल फलंदाज तिकडे थोडासा बघायला गेलं तर नक्कीच चेंडूला सोडतोय. त्यानंतर पंच यावेळेला मात्र या चेंडूवरती जागेवरती स्थिर राहिली आहेत, म्हणजे हा चेंडू सेफ डिलिव्हरीच्या झोनच्या आतमधून एंटर झालाय आणि त्यामुळे इथे आता अजून एक निर्णायक टप्पा फेकत असताना विजय. बंटीची बॅट भरपूर साऱ्या धावा घेते. शॉर्ट बॉल, शॉर्ट ऑफ पुल, सक्सेसफुल ऑन द स्पॉट. मैदानाच्या आतमध्ये भरपूर मोठा धमाका. फलंदाज बंटीच्या बॅट मधून आला षटकार.
थँक्यू डिझाई. इथून मात्र आता हा सामना पुन्हा एकदा चेंज झालाय. 39 धाबा दाफलकावरती लागल्यात आणि सामन्यामध्ये आपण बघू शकतोय इथे इक्वेशन आता सध्या तरी फक्त आणि फक्त 17 धावेचं उरलंय. जवळपास आपण बघू शकतो या षटकामध्ये 5 चेंडू टाकले आहेत आणि सॉरी 4 चेंडू टाकले आहेत. एक चेंडू वाईट आपल्याला आलेला पाहायला मिळतोय आणि तदनंतर आता इथून हे चित्र कदाचित चेंज होऊ शकतंय. वेगवान चेंडूचा चांगलासा फटका गॅपमध्ये स्ट्रोक निर्णायक फटका आपल्याला पाहायला मिळतो आहे. फलंदाज बंटी आता मैदानाच्या आतमध्ये आपल्या बॅटमधून भरपूर सारी वार करत असताना पाहायला मिळतो आहे आणि चेंडू पाठवला पुढे एकदा आरपार सीमापार चौकार. थँक्यू डिझाई. यस चौकार आला आणि इथून आता चौकाराच्या मदतीनं 43 धाबा दाफलकावरती लागल्यात. 7 बॉल 13 धावेची गरज. वेगवान चेंडू बंटीसाठी तिथे बंटीला थांबून ठेवलं जाईल. याच दरम्यान येईल हा इथे सध्याच्या घडीला डॉट बॉल मॅच मध्ये आता शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावेची गरज. तसं पाहायला गेलं तर नक्कीच सामन्यामध्ये सध्या तरी नक्कीच धोका निर्माण झालाय तो म्हणजे वेनगाव संघाला देखील. कारण या मॅच मध्ये सध्याच्या स्थितीला बघायला गेलं तर नक्कीच एक मोठी पारी खेळत असताना बंटी या फलंदाजाला आपण बघतोय 10 चेंडू 27 वरती तो वैयक्तिक बॅटिंग करतोय आणि या डाबामध्ये आता त्यांनी चित्र आणलंय शेवटचे 6 बॉल आणि 13 धावेवरती. मैदानाच्या आतमध्ये हा सामना कोण जिंकेल हा प्रश्न उभा झालाय. दोन्ही संघ मात्र भरपूर सारे मेहनत घेत आहेत सामना जिंकण्यासाठी. परंतु जशा नाण्याला 2 बाजू असतात तशाच याही खेळाला 2 बाजू आहेत. एक विजय आणि एक पराभव आणि त्यामुळे एकाला विजय मिळेल एकाला पराभव मिळेल आणि विजय कोणाला मिळेल हे आपल्याला सर्वांना पाहायला भेटेलच. कारण जिंकेल तो या स्पर्धेमध्ये पुढे वाटचाल नोंदवेल. पराभव होईल तो मात्र या स्पर्धेमधून नॉकआउटमधून बाहेर पडेल. म्हणून जिंकेल त्यालाच या मॅचमध्ये महत्त्व दिले जाते सध्या तरी. या स्पर्धेमध्ये देखील 6 चेंडू 13ची गरज. मॅच मात्र भरपूर गरम होत चालली आहे. तापलेला सामना आकाशातून बघायला गेलं तर नक्कीच भरपूर वातावरण तापलं जात आहे आणि मैदानाच्या आतमध्ये मॅच अशी झालेली आहे की तिथे सध्याच्या स्थितीला मात्र सर्व लोकांच्या नजरा या सामन्याच्या दिशेने पडल्यात. पहिलाच बॉल मिस टायमिंग स्ट्रोक फटका फसलाय. कॅचेचा कॉल आणि मॅच मध्ये पलटवार होतोय. मॅचला कलाटणी सापडती आहे. वेनगाव टीमला मिळाली सफलता. इथे फलंदाज बाद. आता मात्र इथून मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा हा सामना मात्र सोडायला मागत नाही या सध्याच्या स्थितीला आपण बघू शकतोय. नक्कीच वेनगाव संघ देखील एका बाजूने मैदानाच्या आतमध्ये बघायला गेले तर नक्कीच अगदी हरायला मागत नाही तो म्हणजे या सामन्यामध्ये वेनगाव क्रिकेट संघ आणि जिंकण्याचे प्रयत्न इथे सोडत नाही तो म्हणजे सध्याच्या स्थितीला आपण बघू शकतोय. कोल्हारे संघ सामना भरपूर आता जवळ आलाय. 5 चेंडू शेवटचे जिंकण्यासाठी 13ची गरज. अजून देखील हा सामना ऑन राहिलेला आपल्याला पाहायला मिळतोय. सामना दोन्ही संघासाठी अजून देखील बायलेन झोन मध्ये आहे आपल्याला सध्या तरी आणि तिथे फलंदाजी करत असताना विकाससाठी हा बॉल विकासच्या बाट मधून आकाशात धडवला. हा चेंडू तिकडे क्षेत्ररक्षण अफलातून राहिलाय. मात्र मैदानाच्या आतमध्ये तिथे सध्याच्या सिच्युएशनला क्लोज मामला आपल्याला घडलेला पाहायला भेटतोय. तिकडे नक्कीच आपण बघू शकतोय आमच्या ऑर्गनाइज कमिटीचे अगदी होलिंडर्स देखील आहेत. त्यामुळे तिथे निर्णय की हा चेंडू सेफ झोन मध्ये अडवला गेलाय आणि इथे मात्र सध्या तरी आपण बघू शकतोय एक सिंगल तर नक्कीच पूर्ण झाली आहे. मॅच अजून देखील ऑन आहे सध्याच्या स्थितीला. अगदी आपण बघू शकतोय संकट उभी होत आहेत या मॅच मध्ये अगदी सध्याच्या घडीला ते म्हणजेच कोल्हारे संघावरती. परंतु हा डिसिजन आपल्याला चेक करायचा आहे आणि तो डिसिजन इथे चेक केला जातोय.
आणि इथे मात्र आपण बघू शकतोय तिसऱ्या पंचांचा सिग्नल मात्र नक्कीच इथे एकच धाव मिळेल. फेल डिलिव्हरी, सेफ डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते इथे सध्याच्या स्थितीला. म्हणजे आता सामन्यामध्ये संघर्ष अजून वाढत चाललाय. इथे मैदानाच्या आतमध्ये कोल्हारी संघासाठी 4 बॉल 12 ची गरज. स्ट्रायकर रेडला, मैदानाच्या आतमध्ये बंटी हा फलंदाज, धोक्याचा फलंदाज आहे. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना बंटीसाठी हा चेंडू टाकलाय प्रचंड वेगाचा मॅच मध्ये. आता इथून मात्र वेनगाव संघानं रंगत टाकलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. जसं सांगितलं जात असतं, समुद्रांच्या लाटांना घाबरून नौका पार होत नाही आणि मेहनत करण्याची हार होत नाही. इथे मॅच तशी झाली आहे. अजून एक चांगला चेंडू आणि सामन्यामध्ये आता इथून मात्र नक्कीच परतीचा प्रवास. बॅटची कडा टॉप एज लागली आहे आणि पविलियनचा आसरा पकडत असताना बंटी हा फलंदाज. विकेट. थँक्यू डिझाईन. अगदी बंटी इथे मात्र सध्याच्या स्थितीला नाराज होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. कारण त्याने हा सामना भरपूर आपल्या बाजूमधून वळवला होता, परंतु आज वेळच नव्हती असं सांगावं लागेल. आणि इथे मात्र सध्याच्या स्थितीला मॅचमध्ये आता 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 ची गरज. फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये आता सागरला दाखल झालाय. आणि तिकडे जर बघायला गेले तर या सामन्याचं टर्निंग मुवमेंट म्हणजेच त्या क्षेत्ररक्षकांना अडवलेला तो मोठा फटका. अफाट सारी मेहनत त्याने केली आणि त्याने देखील दाखवून दिलं की मी सुद्धा एक क्षेत्ररक्षक आहे आणि मला सुद्धा माझ्या गावासाठी माझं 100% द्यायचं आहे. आणि त्याने ते दिलं आणि मॅच मध्ये आता 2 बॉल 12 ची गरज. 2 चेंडू 12 ची गरज असताना टाकलाय. या दरम्यान वेनगाव संघाकडून रफ्तारी चेंडू आणि आता हा सामना वेनगाव संघाने मात्र नक्कीच आपल्या बाजूने मात्र सक्सेसफुल नक्कीच वळवलेला आपल्याला पाहायला मिळतो. याला म्हणतात मित्रांनो मेहनत. जर तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत कराल तर कदाचित शेवटचा निकाल हा तुमच्या बाजूने जाहीर होऊ शकतोय. आणि इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये या सामन्यानं आणि या क्रिकेटच्या खेळानं आपल्याला खूप काही या मॅचमध्ये शिकवलेलं आपल्याला पाहायला मिळालं. संघर्ष झाला परंतु तो संघर्ष कमी पडला या मॅच मध्ये सध्या तरी कोल्हारी संघाकडून. आणि मॅच मध्ये अगदी बघायला गेलं तर शेवटच्या 6 चेंडूमध्ये 13 धावा रोखत असताना हा मोठा झणझणीत विजय मात्र मिळवत असताना पाहायला भेटला. या सामन्यामध्ये सध्याच्या स्थितीला वेनगाव संघ, अभिनंदन टीम वेनगाव. आणि हडलक अँड टफ लक सांगावं लागेल ते म्हणजे सातत्यानं आपण बघू शकतोय. थेट श्री 11 नरेंद्र गोमारे पुरस्कृत कोल्हारी संघाला हारजीत प्रत्येकाची असते. आणि आज बघायला गेलं तर पराभवाच्या छायेत सापडला तो म्हणजेच थेट कोल्हारी क्रिकेट संघ. पण जिंकण्याचा जल्लोष मात्र तिथे मैदानाच्या आतमध्ये मिळवला गेला तो म्हणजे